नाशिकच्या सातपूर परिसरात प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। जिंजर हॉटेल समोरील रस्त्यावर आज दिनांक 18 एप्रिल रोजी BSNL केबल टाकण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या खोदकामात थेट पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईनच फोडण्यात आली आहे। यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा फटका बसला असून संताप व्यक्त होत आहे। याहून धक्कादायक बाब म्हणजे खोदकाम करणारा JCB ऑपरेटर बिन लायसन्स असल्याचे समोर आले आहे। मग हा जीवघेणा प्रकार कोणाच्या परवानगीने सुरू होता का? नागरिकांची जीवाशी खेळण्याचा अधिकार नेमका कोणाला दिला आहे असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। खोदकामादरम्यान जमिनीतून निघणारे लोखंडी पाईप LB सारखे साहित्य चोरून वेगळ्या ठिकाणी साठवून ठेवून नंतर विक्रीसाठी वापरण्याचा घाणेरडा प्रकारही उघडकीस आला आहे। 4 ते 5 फुटांचे पाईप तोडून साठवले जात असल्याचे आरोप समोर आले आहेत। या प्रकारावर संताप व्यक्त करत नगरसेवक नितीन निगळ यांनी प्रशासनाला थेट धारेवर धरले। स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराची वाट लागली आहे। कामाच्या ठिकाणी अधिकारीच नसतील तर हा भोंगळपणा थांबणार कसा का, असा सवाल त्यांनी केला। ते पुढे म्हणाले की पंचवटी परिसरातही अशाच प्रकारच्या कामाची पाहणी करणाऱ्या नगरसेविकेविरोधात ठेकेदाराने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। म्हणजेच कामाची पाहणी करणेही आता गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। नागरिकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे। हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी येत्या 20 तारखेला महासभेत हा मुद्दा गाजवणार असल्याचे स्पष्ट केले आहे। आपण जर बघितलं या ठिकाणी मोठी पाण्याची लाईन फुटलेली आहे। मला इथल्या आपल्या जागरूक नागरिकांनी फोन केला की या ठिकाणी पाण्याची मोठी लाईन फुटलेली आहे, म्हणून मी बघायला आलो। आपण जर बघितलं तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात विकासाच्या नावाखाली शहर सुंदर विकास शहराचा झाला पाहिजे, आम्ही ह्या मताचे आहे। पण या ठिकाणी काम करत असताना इथले जे अधिकारी असतील यांनी जे काम करणारे ठेकेदार आहे त्यांना लाईन दाखवली पाहिजे की या ठिकाणी पाण्याची लाईन आहे, या ठिकाणी MNGLची लाईन, गॅसची लाईन आहे। हे कुठल्याही प्रकारचं न बघता यांनी या ठिकाणी JCB चालवलेले आहे आणि चांगलं लाईन तोडले। आणि सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे ज्या JCB ऑपरेटरनी ही लाईन तोडली त्यांनी ते पाईप त्या तिथे पाईपाखाली लपवून ठेवले आणि त्याच्यानंतर 4-4 फुटाचे 2-3 पाईप तिथे त्यानंतर एक एल्बो लपवून ठेवला की त्याला असं वाटलं की काम झाल्यानंतर संध्याकाळी आपण ते भांगार विकू। म्हणजे अशा प्रकारचे इथे कामं सुरू आहे। आणि अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी म्हणता की आम्ही कमिशनर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे। आपण गेल्या 4-5 दिवसापूर्वी एक प्रकार बघितला पंचवटीतला, असाच माझ्यासारखे नगरसेवक त्या ठिकाणी त्या ठेकेदाराला विचारायला गेले होते की पाण्याची लाईन फुटलेली ही कधी दुरुस्त होईल, तर त्यांनी त्याची तक्रार दिली व त्या नगरसेवकांवरती गुन्हे दाखल करण्याचा प्रकार झाला। मग जर आमचं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे की जर ठेकेदार चुकत असेल तर यांना प्रश्न कोण विचारणार? इथे जर नगरसेवक म्हणून आम्हाला जर निवडून दिलेलं आहे तर हे कशासाठी निवडून दिलं आहे? या ठिकाणी पाण्याची लाईन फुटली, ही लाईन फुटल्यामुळे आता या भागात पाणी नाही येणार, ते लोक आमच्याकडे येणार, यांना उत्तर कोण देणार? ठेकेदार देणार की नगरपालिकेचे अधिकारी देणार? म्हणून आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की या ठिकाणी जर नगरसेवकांना चौकशी करण्यासाठी ते त्यांचा अधिकार असताना तिथे गेले आणि त्यांना जर बोलवत असेल कमिशनर आणि ठेकेदार मिळून जर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न करत असाल तर आम्ही हे खपवून घेणार नाही। आम्ही लोकप्रतिनिधी यासाठी आहे की या ठिकाणी जे कामं सुरू आहे ते कामं कशा प्रकारचे आहे। आज जर आपण हा पाण्याचा प्रश्न हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, म्हणून आपल्या माध्यमातून विनंती आहे की या ठिकाणी या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन या ठेकेदारांवर गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची मागणी आहे। जर हे गुन्हे दाखल झाले नाही तर आपला पुढचा पवित्रा काय असणार आहे? आता येत्या 20 तारखेला महासभा आहे आणि नक्कीच हा प्रश्न आणि इथले जे फोटोज मी या येणाऱ्या महासभेत हा प्रश्न आम्ही आयुक्तांना आमच्या महापौरताईंना विचारणार आहोत की या ठेकेदारांवर कारवाई आपण का केली नाही। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।